नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. छंदातून किती गोष्टी तयार करता येतात. आज आपल्याकडे जी पाहुणी आलेली आहे तिचा व्यवसाय काय आहे हे जर आपण पहिल्या दर्शनी बघितलं तर खरंच आश्चर्य वाटतं आपल्याला. समारंभ, त्याच्यानंतर लग्न, मुंज, बारसं, कितीतरी गोष्टी आहेत, नंतर सत्कार आहेत, या सगळ्यासाठी तिच्या वस्तू वापरल्या जातात. काय आहेत त्या वस्तू, तिनं कसा बिझनेस सुरू केला, हा व्यवसाय ती कशी आली, ही सगळी कथा किंवा तिचा जीवन प्रवास ती आज आपल्याला सांगणार आहे. चला तर मग भेटूया आपण शुभांगी जोशी हिला. नमस्कार शुभांगी. नमस्कार शुभदाताई. तुझं माझं व्यासपीठमध्ये खूप खूप मनापासून धन्यवाद. जरा तुझ्याबद्दल आम्हाला सांग, आधी आमच्या प्रेक्षकांना सांग, आणि तू या व्यवसायाकडे कशी वळाली आणि का वळालीस सांगते. मी शुभांगी नरेंद्र जोशी. मी पुण्याला असते. माझं माहेर आणि सासर दोन्हीही पुण्याला आहे. मी B.Com झाले आणि नंतर जॅपनीजचा कोर्स केला होता. जॅपनीजचं ट्रान्सलेशन करत होते आणि क्लासेस घेत होते. त्याच्या बरोबरीने शिकता शिकता मला सगळी कलेची आवड होती. माझ्या आई बाबांकडनं आली. ते रांगोळी आणि ते आर्टिस्ट होते, त्यामुळे त्यांच्याकडनं मला ही कला आली. आणि आधी वेगवेगळ्या क्राफ्ट मधल्या गोष्टी शिकायच्या, रांगोळी काढायची, फुलं करायची, ही आवड असल्यामुळे मी थोडं थोडं शाळेत असताना शिकले होते. मग नंतर त्याचं रूपांतर क्लास घेण्यामध्ये आणि मग आपल्या नातेवाईकांना गिफ्ट देण्यासाठी म्हणून त्या वस्तू वापरू अशा आणि मी एक एक गोष्टी करत गेले. मग नंतर हळूहळू जे वाढत गेलं आणि मग नंतर थोडे दिवस नोकरी केली. मग लग्न झाल्यावर आमचं थोडे दिवस आम्ही थांबलो. होती का तू? थोडे साइड बाय साइड माझं करत होते, म्हणजे मी आमच्या पुरतं करत होते, कुटुंबापुरतं. व्यवसाय म्हणून करत नव्हते. एक्झिबिशन्स करत होते. पण लग्न आल्यावर मग मुलं झाल्यावर जबाबदारी आली, मग घरातनच चालू करावं, नोकरी नको असा आमचा निर्णय झाल्यावर मी घरातनं हे चालू केलं. अगदी छोट्या स्वरूपात सुरू केलं. जे ओळखीचे आहेत, नातेवाईक आहेत, त्यांच्यापासून मी हे सुरुवात केलं. तुझा हा बिझनेस म्हणजे मी प्रेक्षकांना सांगितलं सगळ्या समारंभाला उपयोगी पडतो. काय आहे एक्झॅक्टली तू काय करते? हे सगळं ठेवलेलं तर दिसतंय आम्हाला. मी डुप्लेक्स पेपर पासून फुलं बनवते. डुप्लेक्स पेपर, त्याच्या आधी सोलावूड पेपर मिळायचा, तर सोलावूड पासून आम्ही फुलं बनवायचो. मग नंतर हा डुप्लेक्स पेपर मिळायला लागला. मग त्याच्यात विविध रंग असल्यामुळे ते अट्रॅक्टिव्ह आणि अजून खूप सुंदर दिसायला लागलं आणि टिकाऊ पण. त्यामुळे मी त्याच्यात सुरुवात केली. पण आधी सुरुवातीला अगदी 5-6 प्रकारची फुलं शिकले होते. पण मग निसर्गाकडेच एवढी फुलं आहेत, तर ती निसर्गातली फुलं बघून हळूहळू मी ती बघून तयार करायला सुरुवात केली आणि मग त्याचे प्रॉडक्ट नवीन नवीन तयार करायला सुरुवात केली. साधारण आता तुझ्याकडे किती प्रकारची फुलं आहेत? माझ्याकडे जवळजवळ 25 ते 30 प्रकारची फुलं आहेत आणि प्रॉडक्ट पण 35 ते 36 प्रॉडक्ट माझे असतील. अच्छा. तुझी USP काय आहे मला सांग. माझी USP अशी आहे की मी एकतर निसर्गाच्या जवळ जातील अशी मी फुलं बनवते आणि जी काही फुलं प्रॉडक्ट आहेत ते तुम्हाला उपयोगाला येतील. मी कुणालाही गिफ्ट द्यायला, गौरी गणपतीला हार, गजरे, वेण्या घालता येतील किंवा प्रत्येक सणाला काहीतरी उपयोगाला येईल अशा याने मी ते बनवलेले आहेत. आणि त्याही पेक्षा मी क्वांटिटीने काम करू शकते, म्हणजे जेणेकरून ऑर्डर आली की मी लगेच देऊ शकेन. कारण खूप लोकांना असं असतं की शोधता शोधता वेळ लागतो आणि मग आवडलं की असं म्हणतात की एका आठवड्यात आम्हाला द्या, 500 फुलं द्या. की ती मी बनवू शकते. ती माझी कपॅसिटी आता डेव्हलप केलेली आहे मी, त्याच्यामुळे ती मी बनवू शकते. माझ्याकडे ती मॅन पॉवर आहे. आता तू जे म्हणालीस की डुप्लेक्स पेपर मध्ये तू बनवते, काय प्रकारचा हा पेपर असतो?
हा डुप्लेक्स पेपर म्हणजे क्रेप पेपरच. क्रेप हा. पेपर दोन एकमेकांना जोडलेले असतात, बर पण ते बाय डिफॉल्ट तसेच येतात. बर. मग तो स्टर्डी असतो, जाडही असतो आणि त्याला ताण असतो, त्याला चुण्या असतात. हा. त्यामुळे ते मला जे हवं आहे तो आकार त्याच्यात देता येतो. म्हणजे ते फुल बनवता येतं बनवता आपल्याला. येतं. बरोबर आहे. पण मग हे फुलं बनवताना किंवा ऑर्डर पूर्ण करताना तुला अशा काही अडचणी आल्या? सुरुवातीला भरपूर आल्यात हम्म. की द्यायची कशी, पूर्ण कशी करायची, कारण घरातलं सगळं, 2 मुलं, सासू सासरे, सगळा संसार सांभाळून वेळ मिळायचा नाही की मग ही द्यायची कशी, असं व्हायचं. पण मग नंतर माझा सासऱ्यांचा आणि मिस्टरांचा बिझनेस असल्यामुळे त्यांनाही मला खूप सपोर्ट केला की तुला बाकीची कामं तू नाही हे करू शकत, पण हे काम तू बाहेर देऊ शकतेस, मग तू मुलगी का नाही ठेवत कामाला. अशा आणि पहिली सुरुवात झाली. मग मी तिला आणून, म्हणजे तिला शिकवून ट्रेन केलं. सुरुवातीचं बेसिक काम मी तिला करायला देते आणि मेन काम मी करायला घेते. म्हणजे जे मेन बांधायचे. हो, तुझ्या हाताखाली टीम आहे. पण मग ते शिकवायला त्यांना किती दिवस लागतात तुला? डिपेंड्स, फुलं कशी आहेत आणि कुठली आहेत आणि त्या मुलीचा हात कसा आहे त्याच्यावर आहे. पण महिना गेला तरी सुद्धा मी शक्यतो असा प्रयत्न केलाय की माझ्यासारखंच फुल जमलं पाहिजे. बरोबर. म्हणजे क्वालिटी मेंटेन ठेवता आली पाहिजे. मी केले का तिने केलंय हे कळता कामा नाहीये. हात बदललाय हे. तर हा शक्यतो प्रयत्न करते आणि मग त्यांच्याकडनं मदतीला ठेवून मी करून घेते. बेसिक त्या काम करतात आणि नंतरचं मेन काम जे आहे ते मी करते. आतापर्यंत तू कुठे कुठे ऑर्डर्स दिल्यात? मी पुण्यात रिसेलिंगला देतेच. पुण्यामध्ये तुळशीबागेत आहे, सहकार नगरमध्ये देवघर म्हणून आहे, कोथरूडमध्ये देवालय म्हणून आहे, तुळशीबागेत अनुराग म्हणून आहे. असे 5-6 दुकानं आहेत, त्यांनाही मी सप्लाय करते. प्लस एक मुंबईला वेदिका वाणी म्हणून आहे, ते मोठे होलसेलर्स आहेत, त्यांनाही सप्लाय करते. आणि फॉरेनला पण माझे प्रॉडक्ट जातात. जे आपली लोक तिकडे राहतात, गौरी गणपतीसाठी त्यांना फुलांचे कुठलेही प्रकार मिळत नाहीत, हार, गजरे, वेण्या, मखर, डेकोरेशनचं सामान, तर त्यांच्यासाठी म्हणून मी हे पाठवते. ते न्यूझीलंड, अमेरिका, जर्मनी, नेदरलँड, दुबई अशा ठिकाणी मी पाठवलेले आहेत. पण मग हे तू तिकडे पाठवतेस तेव्हा तुला काही अडचणी येतात का? कारण हे तसं नाजूक काम आहे. मग त्याच्यासाठी मी प्रत्येकाला बॉक्स तयार केलेत की जेणेकरून प्रत्येक फुल आणि प्रॉडक्ट चांगलं राहील त्यांच्या हातात जाईल तोपर्यंत, आणि नंतरही त्यांना ते त्याच्यात ठेवता येईल वेळ आलं तर, असे मी तयार केलेले आहेत. प्रत्येक गोष्टीला अगदी छोटा एक चाफा असेल तरी सुद्धा मी बॉक्स तयार केलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं जेणेकरून आहे ना हा चाफा, त्याच्यासाठी असे मी बॉक्स तयार केलेले आहेत. हे अत्तरकुपी आहे? अत्तरकुपी आहे. अच्छा, मग ही कशी ओपन करता येईल? याला मागे काडी असते, तर ती अशी अत्तर तुम्ही लावू शकता. ओके, हो, वा, मस्त. हे चाफ्याचे आहे. त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत: चाफा, केवडा, मोगरा, गुलाब, असे 4 प्रकार आहे. आता हा केवडा आहे, हा आपण गणपतीला वाहू पण शकतो आणि त्याच्यात अत्तरकुपी सुद्धा आहे, म्हणजे अत्तरही आहे केवड्याचं त्याच्यात. आणि त्याच्यात अजून एक वेगळ्या प्रकारचं मी अत्तरकुपी तयार केलेली आहे. त्याच्यात रोलरची बाटली आहे, प्लस मॅग्नेट आहे. म्हणजे फ्रीजला लावलं की हाताशी राहतं, पटकन घाईत आपण बाहेर पडतो आणि अत्तर किंवा सेंट मारायचं राहिलं की पटकन हे अत्तर असं लावलं की पटकन जाता येतं, लावायचं. आणि हे असं लावून त्याला रोलर असल्यामुळे सोपं पण आहे आणि हे फ्रीजला लावता येतं मॅग्नेट असल्यामुळे. आणि त्याचं बॉक्स पॅकिंग मी असं केलेलं आहे. मी प्रत्येकाचं अट्रॅक्टिव्ह बॉक्स पॅकिंग केलंय की जेणेकरून हे फॉरेनला सुद्धा बॉक्स पॅकिंगला खूप महत्व असतं, इव्हन आपल्या इथे सुद्धा. पण हे दिसतं सुद्धा आणि त्यांच्या इथे आवडतं सुद्धा हे बॉक्स पॅकिंग. आणि हे गिफ्ट द्यायला म्हणून आपल्याला छान वाटतं की वेगळं पॅकिंग करण्याची गरज नाही, असंच्या असं बॉक्स दिला तरी सुद्धा चालू शकतं. आता हे असे हारांसाठी किंवा तोरणांसाठी असे बॉक्स पॅक पण मी करून घेतलेले आहेत की प्रत्येकाला असं पॅकिंग देता येतं. म्हणजे हे तुझे प्रॉडक्ट तर इको फ्रेंडली आहेतच, पण त्याच्या बरोबरीने पॅकिंग जे आहे ते सुद्धा इको फ्रेंडली आहे. म्हणजे सुरुवातीला मला प्रश्न पडायचा की अरे मी करतेय पण मी बॉक्स म्हणजे देऊ कसं लोकांना, कारण ते जायचं तर मी प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करायचे असं, तर ते जाईच तोपर्यंत खराब व्हायचं. मग मी ते हळूहळू हारांसाठी गेलं, कारण गौरी गणपतीला हार माझे खूप जातात आणि मग त्यांना ते वर्षभर ठेवायचे पण असतात. अगदी बरोबर. म्हणून मग मी त्याच्यासाठी सुरुवात केली. मग नंतर लक्षात आलं की अरे नाही, प्रत्येकाला बॉक्स लागणार आहे.
म्हणजे थोडी किंमत वाढली तरी चालेल, पण आपण हा. बॉक्स पॅकिंग करायलाच करायला हवंय. पाहिजे, म्हणजे लोकांना प्रेझेंट हा. करायला पण आणि ठेवण्यासाठी पण. खूप छान आणि आहे. त्यामुळे काय झालं, मी बाहेर गावी कुरिअर करू शकले बॉक्स हा. असल्यामुळे. अगदी बरोबर. त्यामुळे हा. फक्त पुण्यात नाही तर हा. महाराष्ट्राच्या बाहेर मी आता सगळीकडे पाठवू शकते. त्याच्यामुळे बॉक्समुळे तू पाठवू बॉक्समुळे शकतेस. मी अगदी एक फ्रीज मॅग्नेट असलं तरी सुद्धा छोटस दिलं तरी सुद्धा ते बॉक्स मध्येच देते मी. पण लोकांनाही गिफ्ट द्यायला म्हणून ते छान पडतं, छान वाटतं. बरोबर आहे. तुझी पहिली ऑर्डर जेव्हा गेली, काय तुझ्या भावना होत्या? कारण तू एवढी छान नोकरी सोडून जेव्हा व्यवसायात आलीस, तर हा तेव्हा कालावधी काय? खूप असा हळूहळू वाढत गेला. म्हणजे पहिल्यांदा फक्त गौरी गणपतीच्याच रिलेटेड माझं राहिलं होतं की तोच आपला सीझन, की तेव्हाच आपल्याला ऑर्डर असतात. पण ज्या वेळेला मी मुलगी कामाला ठेवली तर तिला तर वर्षभर आपल्याला तिचं जे काय मेहनत आहे तिला पगार द्यायला हवा, मग तिला काम पण द्यायला हवं. मग तिला काम हवं, मला काम हवं, म्हणून मी प्रत्येक महिन्याचं एक 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 प्रॉडक्ट तयार केले, शेड्यूल तयार केलं. हे प्रत्येक सणाच्या रिलेटेड कुठलं लागत असेल असं मी विचार करून तयार केले प्रॉडक्ट. आणि मग माझा ते हळूहळू वाढलं. पण ज्या वेळेला पहिली ऑर्डर जी माझी, सगळ्यात पहिला जो बुके घेतला होता तो माझ्या एक मावस बहीण आहे शेवाळे म्हणून, सुनीता शेवाळे, तिने माझा घेतला होता. 150 रुपयाला घेतला होता. म्हणजे तो मला अजूनही डोळ्यासमोर येतो. बरोबर. तिने मला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून तिने मला एक करून दे, तू एवढं छान करतेस, आणि तो विकत घेणार मी. ते महत्वाचं आहे, कारण प्रेझेंट देणं, गिफ्ट देणं आणि तिने मला प्रोत्साहन दिलं पहिलं. आणि मग ती म्हणाली की मला विकत दे. मग तेव्हापासून मी तो 150 ला एक बुके दिला होता. तेव्हापासून माझी सुरुवात झाली. पण मग काय होत्या तुझ्या? अगदी म्हणजे असं मला वाटत होतं की मी केलेलं कोणाला ते आवडतंय आणि ते घेतायत विकत. ती खूप छान भावना असते. आणि हे लहान मुलासारखंच आहे. माझी मुलं मला चिडवतात की आई तुझी मुलं व्यवस्थित सांभाळलीत, ठेवलंय, असंही म्हणतात मला. खरंच आहे. मला सांग, आतापर्यंत तू जसं आता आम्हाला ही कुपी दाखवली, अत्तर कुपी दाखवली, असे काय काय स्पेसिफिक प्रॉडक्ट्स आहेत आमच्या प्रेक्षकांना जरा दाखव. माझं सगळ्यात स्पेशल आहे ते जास्वंद आहे. वा. ते अगदी खऱ्यासारखं दिसतं. त्याचे परागकण सुद्धा मी तसे डिटेलिंग करते मी. आणि त्याच्या चुण्या, कटिंग, हे जे आहे ते सगळं बारकावे माझे बघितले जातात, मी करते त्याच्यामध्ये. ते आहे जास्वंद. माझी सगळ्यात जास्त सुरुवात झाली ते जास्वंदापासून झाली. मग गुलाब. माझा गुलाब जो आहे तो अगदी खऱ्यासारखा दिसतो आणि त्याचे जे बारकावे ते सुद्धा, म्हणजे आतमध्ये कळी पण दिसते आणि त्याचे जे शेप्स आहेत किंवा आता हे शेडिंग केलेलं आहे ते सुद्धा मी असं खऱ्या गुलाबासारखं, म्हणजे अगदी खरा गुलाब ठेवायचा समोर आणि करायचा, असं मी डोक्यात ठेवते की तो तसाच दिसला पाहिजे. ब्रह्मकमळ केलं होतं, तर ब्रह्मकमळ समोर ठेवायचं आणि करायचं. ते सुकायच्या आत बसायचं आणि तितका वेळ संपवायचं ते मी करून. पण हे तू करते, ह्या पाकळ्या वगैरे आम्हाला दिसतात, या सगळ्या हाताने कटिंग करते की मशीन मेड आहे? हे सगळ्या हाताने कटिंग करतो आम्ही. फक्त आता डुप्लेक्स पेपर फ्लॅट असतो त्याच्यामुळे आम्हाला गठ्ठ्याने करता येतो. 5-6 लेअर आम्ही घेतो आणि हात इतके वर्ष आधी करतोय त्याच्यामुळे आम्हाला हाताने कापता येतं. त्यामुळे आम्ही क्वांटिटीने ते कटिंग करतो आणि एकाच वेळेला वर्षभराचं 6 महिन्याचं असं कटिंग करून एका वेळेला ठेवतो. कुठल्या कुठल्या तू म्हणालीस मगाशी की प्रत्येक सणवाराला मी नियोजन करून केलंय, कुठल्या सणवारासाठी किंवा कुठल्या स्पेशल ऑकेजनसाठी तुझ्याकडे काय काय आहे? पहिला आपला श्रावण महिना चालू होतो तेव्हा सणवार चालू होतात. मग मंगळागौरीसाठी सगळ्यांना आंबाड्याला वेणी, गजरा हे लागतं.
तर बरं. त्याच्यासाठी वेण्या तयार केलेल्या आहेत, बरं. गजरे तयार केलेले आहेत. बरं. मग ते सोलावूड मध्ये की ह्या पेपर सोलावूड मध्ये पण आहेत आणि डुप्लेक्स पेपर मध्ये पण आहेत, बरं. दोन्ही आहेत. अच्छा. त्याच्यानंतर नागपंचमी येते. ज्योतीसाठी जे आघाडा दुर्वा फुलांचा हार असतो बर तो सुद्धा मी करते. वा. आणि आपल्या इथे मिळतं हे सगळं, हा. पण फॉरेनला नाही मिळत. तर हा. त्यांच्यासाठी मी हे प्रॉडक्ट तयार केलं की तिथे त्यांना करायचं असतं, पण तिथे आघाडा दुर्वा कुठे मिळणार, म्हणून मग ते मी आघाडा दुर्वा फुलांचा हार तयार केला. बर. मग गौरी गणपती, मग गौरी गणपतीसाठी गौरींसाठी हार, गजरे, वेण्या, मखर आले गणपतीसाठी. गणपतीसाठी दुर्वांचा हार आला, जास्वंद आली, कमळ आलं, त्याच्यानंतर केवडा आला. हे सगळे मी तेव्हा प्रॉडक्ट तयार करते. आणि गणपतीचे मखर मध्ये म्हणजे हे सगळं इको फ्रेंडली आहे. त्याच्यामुळे लोकांना गणपतीसाठी वापरायला म्हणजे त्यांची आरास करायला आवडतं सुद्धा की प्लास्टिकचा कचरा नको. बरोबर. आणि आपल्याला गणपती छान सजवायचे पण आहेत, दिसायला पण छान हवेत. म्हणून माझे काही लाईटचे सुद्धा प्रॉडक्ट आहेत. मग त्याच्यामध्ये लाईटची माळ सोडली आहे का? हो, म्हणजे लाईटच्या भोवती मी फुलं तयार करते. आणि त्याचं नंतर अरेंजमेंट करते. मग त्याच्यात बुके असतील, मखर पण लाईटचं असतं आणि असे तोरणांसारखे प्रकार सुद्धा आहेत. अच्छा. म्हणजे प्रत्येक सणाला तू अगदी हे सगळे प्रॉडक्ट लाईटचे जे आहेत ते दिवाळीला सुद्धा जातात. दिवाळीला त्याचं वॉल हँगिंग पण एक लाईटचं आहे, त्याच्यात सुद्धा वॉल हँगिंग ते छान दिसतं.
हे करताना खूप डेलिकेट आहे असं नाही हो. वाटत तुला? मग याच्यासाठी तू काय काळजी घेते? करताना आधी हात तसेच नाजूक ठेवावे लागतात, की प्रत्येक फुल, आता हा जो मोगरा आहे तर आम्हाला 3दा हातात धरावं लागतं. मी आधी पाकळ्या कापताना, नंतर फुल तयार करताना, मग नंतर देठ लावताना, हे तिन्ही वेळेला त्याचा शेप न बदलता आपल्याला करता आलं पाहिजे. आणि प्लस चौथ्यांदा बांधताना बांधणी सुद्धा त्याची वेगळ्या पद्धतीची आहे. हे सुई दोऱ्याने ओवून हे आम्हाला करता नाही येत. बर. त्याच्यामुळे याची बांधणी वेगळी आहे, त्यामुळे बांधून आम्हाला तो गजरा करावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं मी खूप ऑब्झर्व केलंय, बरीच पांढरी फुलं आहेत याच्यामध्ये, सोलावडीची असो किंवा पेपरची असो, पण कुठेही खराब झाली नाहीयेत हाताने. तो आम्हाला खूप सांभाळावं लागतं. कशी तू काळजी म्हणजे एकतर काहीतरी खाली चादर बेडशीट असं घालूनच आणि हात स्वच्छ असणं, मधनं हात धुणं, घाम न येणं. आणि एकदा दुसऱ्या वस्तूला हात लावल्यावरती पांढरी फुलांना हात नाही लावायचा, किंवा फेविकॉल जरी लावावंच लागतं तर एकच बोटाने फेविकॉल लावायचा आणि बाकीच्या ह्याला पाकळ्यांना हात लागता कामा नये. ह्या काळजी खूप घ्यावी लागते. शुभांगी, मला सांग, हे एवढं सगळं करताना ऑर्डर आली किंवा तुला ऑर्डर द्यायची असेल तर साधारण किती दिवस आधी द्यावी लागते? आता मी साधारण सगळं तयार ठेवते, माझ्याकडे फुलं तयार असतात, मी असेंबल ऑर्डर आली की करते. पण जर तुम्ही सांगितलं मला हवंय तर मी हे रेडी नसतं? रेडी पण मी ठेवते, पण आता क्वांटिटी वाढली, हे साधारण माझ्याकडे 50-50 पीस तयार ठेवते मी. पण जर अजून क्वांटिटी वाढली तर मग मी तेवढ्या वेळामध्ये, जर आठवड्यात हवंय तर मी देऊ शकते करून. अच्छा, म्हणजे रॉ मटेरियल मी तयार असतं तुझं. साधारणतः किती पर्यंत तू ऑर्डर घेऊ शकते? म्हणजे किती क्वांटिटी पर्यंत तुला अंदाज आहे की हे आपण करू शकतो? अशी कुठली बल्क ऑर्डर तू खूप दिली आहे का? हो, एकदा माझी मोठी ऑर्डर झाली आहे, त्याला आता 10 वर्ष होऊन गेली, पण 20,000 फुलांची ऑर्डर मी केलेली आहे आणि 15 दिवसात मी ती पूर्ण केली होती. म्हणजे ते चॅलेंज होतं खरं माझ्यासाठी, आणि तेव्हा माझं एवढं डेव्हलप पण झालं नव्हतं. पण त्या ऑर्डरमुळे मला खूप शिकायला मिळालं की क्वांटिटीने काम कसं करायचं, सगळ्यांना घेऊन काम कसं करायचं, एकत्र घेऊन. कारण काम करून घेण्यात सुद्धा एक कला आहे आणि आपलं सगळं पणाला लागतं स्किल, की समोरचा न चिडता त्याने आपल्यासाठी काम करायला हवं, हे सुद्धा डेव्हलप करावं लागतं. ते त्यावेळेला माझं झालं होतं. एक ऑर्किडचा फुलाचा प्रकार होता, म्हणजे बी बियाणाची कंपनी होती, तर त्यांना दिवाळीला ते रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायचं होतं. ते छोटे छोटे ऑर्किड्स होते, ते त्यांना करून द्यायचे होते. मी माझं सॅम्पल त्यांना आवडलं, मग ते आवडल्यावर त्यांनी मला सांगितलं की आपल्याला असे करायचे, 20,000 क्वांटिटी हवी आहे आणि 15 दिवसात मला हवी आहे, कारण त्याचं पुढे त्यांना पॅकिंग करून ते पाठवायचं होतं. तर मी हो म्हणलं. खरं खूप चॅलेंजिंग, म्हणजे अशक्य गोष्ट होती, पण मी हो म्हणलं हा एकदा चान्स सोडला की परत नाही मिळणार असा चान्स. पण माझ्या फॅमिलीने पूर्ण मला सपोर्ट केला. मिस्टर म्हणले हो म्हणूयात आपण, पण हे कसं करायचं माहितीये का, म्हणजे काही डोक्यात कल्पना आहेत का? म्हणलं आता काही नाहीये, आपण हो म्हणू, ती घेऊ आणि मग करू. मग आम्ही हळूहळू विचार केला की काय कसं करायचं. मग सुरुवातीला नातेवाईक, मैत्रिणी, बिल्डिंग मधले सगळे, ज्यांना ज्यांना कलेची आवड आहे त्यांना सगळ्यांना शिकवून आम्ही तयार केलं आणि सुरुवात केली. पण तेव्हा 4 दिवसात आम्ही बघितलं तर आमची फक्त 1200 फुलं झाली होती. आम्ही अक्षरशः चौथ्या दिवशी डोक्याला हात लावून बसलो होतो मिस्टर आणि मी, की करायचं काय, घेतली तर आहे, कॉर्पोरेट ऑर्डर आहे आणि ही नाही आता म्हणता नाही येणार आहे आपल्याला, तर काय करायचं. तर मग आम्ही असे काही लोकांना फोन केले. एक माझा इव्हेंट मधला मित्र आहे, त्याने मग मला सुचवलं की तू बचत गटाकडे दे, बचत गटाच्या मुलींकडनं करून घे, बायकांकडनं करून घे, त्यांना ट्रेनिंग दे आणि सुरुवात कर. मग मी अशा काही लोकांना, काही पॉलिटिशियन्स लोकांना फोन केले की त्यांना माहिती असं नगरसेवक वगैरे की कुठले बचत गट कुठे आहेत. तर त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांनी सांगितलं की इथे इथे आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मग आम्ही तिथे गेलो. मी अक्षरशः मी आणि माझी मोठी बहीण शिकवायला झोपडपट्टीत सुद्धा गेलो आणि त्यांना ट्रेनिंग दिलं, शिकवलं आणि लगेच सामान देऊन 100-100चे आम्ही पॅकेट करायचो की सगळं रॉ मटेरियल त्याच्यात, फक्त तुम्ही करून द्यायचं.
बरं. आणि मग ट्रान्सपोर्टसाठी 2 मुलं ठेवली होती. त्यांना सांगितलं की आणून द्यायचं काम करायचं. बरं. हे माझे मिस्टर, घरात सासू सासरे, आई वडील, मैत्रिणी सगळे मुक्कामी माझ्याकडे 15 दिवस आलेले होते. म्हणजे याच ठिकाणी आम्ही 9-10 जण पॅकिंग करणं, मोजणं, कटिंग करणं, हिशोब ठेवणं हे सगळं आम्ही त्या 15 दिवसात केलं होतं. आणि ती पूर्ण माझी ऑर्डर 20,000ची पूर्ण झाली. म्हणजे ते एक चॅलेंज होतं. आणि तेव्हापासून कळलं की क्वांटिटी काम कसं करायचं, बरोबर, पॅकिंग कसं सांभाळून, क्वालिटी सांभाळून. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्हाला तेव्हा बघावं लागायचं. बरोबर. पण ती छान पूर्ण झाली आणि तेव्हापासून उत्साह आला की आपण मी करू शकते. हा कॉन्फिडन्स खूप मोठा आला त्या दिवसांमध्ये. शुभांगी, आता तुझे क्लायंट आले, कस्टमर आले, तर तू एक एक अगदी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पॅकिंग मध्ये देतेस. हो, हे खरंच खूप छान आहे. पण कस्टमरनी ह्याची कशी काळजी घ्यायची? कारण का हे पेपर आहे. हो. आणि सगळ्यात लोकांचा पहिला प्रश्न असतो, हे धुता येतं का? अगदी अगदी. तर मग म्हणजे त्यांना काय झालंय, सवय झालीये की बाहेर जे विकत मिळतात हार, गजरे, वेण्या, एक तर ओरिजिनल किंवा प्लॅस्टिकचं, त्यांना पेपरची किंवा ह्या कलेची माहिती नसल्यामुळे ते म्हणतात पहिला धुता येतं का? बरोबर. त्यामुळे मी म्हणते धुता येत नाही, पण हे दिसतं ओरिजिनल सारखं. म्हणजे खूप जण हात लावून बघतात, हे खरंय का फुल का खोटं आहे? बरोबर. म्हणजे खोटंय का फुल, मग आम्हाला वाटत नाही, असे आणि हात लावून बघतात. तर ह्याला मेंटेनन्स एक आहे की हेअर ड्रायने तुम्ही क्लीन करू शकता, पण 2 वर्ष ही फुलं चांगली राहतात विदाऊट मेंटेनन्स. म्हणजे आम्ही आता दाराला हे पांढऱ्या मोगऱ्याचं तोरण लावतो, पण 1.5 ते 2 वर्ष हे आम्ही काही न करता ते व्यवस्थित राहतं. मग लोकांना मी मजेत सांगते की तुम्ही वापरा, ओरिजिनल एवढेच पैसे असतात त्याचे, म्हणजे तेवढ्याच ह्या किमतीमध्ये आहेत, आणि परत मला ऑर्डर द्या. वा, खूपच छान, मस्त. असं मी त्यांना मजेत सांगते. त्यामुळे त्यांनाही हे पटतं. आणि काय आहे, ओरिजिनल सारखंच दिसतं. हा झेंडूचं वाटतच नाही की खोटं आहे. बरोबर. नाही, फक्त सणावारांना आपण लावलं, परत पॅकिंग करून ठेवलं आणि परत लावलं तरी सुद्धा चालतं. पण नसेल तुम्हाला कंटिन्युअस लावायचं तरी सुद्धा चालू शकतं. आणि 12ही महिने टवटवीत दिसतात अगदी. नाहीतर खऱ्या खूप जण मूर्तीला फ्रेमसाठी, देवघराच्या फ्रेमसाठी सुद्धा हार घेतात. आता इथे हार, गजरे असे आहेत, तर हे हार अक्षरशः खरे वाटतात आणि लोक घेतात. बरोबर. की कायमस्वरूपी आमचं छान दिसलं पाहिजे, रोज बदलायला नको. मग फक्त काही कारणांनीच आपण फक्त बदलूयात. आता स्वामींना चाफ्याचा हार लागतो, तर असा चाफ्याचा हार सुद्धा मी देते करून. आणि माझे काही हार आता गोंदवल्याला जे फ्रेम मोठी आहे आतल्या मंदिरामध्ये, तर तिथे गेलेला आहे, किंवा काशीला गेलेला आहे. मग तिथे 7-7 फूट माझे हार गेलेले आहेत. मी क्लायंट थ्रूच गेलेले, पण त्यांनी त्याच्यासाठी मागितले की तुमचे हार अगदी खरे वाटतात, छान वाटतात, तर आम्हाला तिथल्या देवासाठी तुम्ही द्याल का? म्हणून असे 7 फूट 5 फूट असे गेलेले आहेत. तुझ्या डिझाईनच्या व्यतिरिक्त कस्टमाइज सुद्धा मी करून देते. मी बरेचदा असं होतं की लोकांना त्यांच्या डोक्यातल्या कल्पना सुद्धा उतरवायच्या असतात, मग मी त्या ऐकते आणि त्याप्रमाणे मी करून पण देते. पण मग असं करताना काही सजेशन्स तू दिले तर चालतात? हो, चालतात. कारण त्यांच्या फायद्याचेच काही असतात. काही बदल करावेसे वाटले, रंगात बदल करावेसे वाटले किंवा डिझाईन मध्ये, तरी सुद्धा चालतात. मी उलट अजून बेटर ते प्रॉडक्ट तयार होतं. शुभांगी, मला सांग की म्हणजे रिटेलिंगला तर कस्टमर तुझ्याकडे आहेच आहे, पण असं स्पेसिफिक तू कुणाला दिलाय का? सेलिब्रिटी आहे किंवा मोठी व्यक्ती आहे, असं कुणाला तू? हो, मी बरेच जणांना दिलंय. त्याच्यात विशाखा सुभेदार जी आहे, तिला गणपतीसाठी मखर दिलेले आहेत. तिचं कुर म्हणून नावाचं नाटक होतं, त्यांचं स्वतःच प्रोडक्शन होतं, त्याच्यासाठी मी वाडी सुद्धा दिलेली आहे, जी ढोवा जेवणाची वाडी करतात, तर ती सुद्धा मी. त्या वाडीमध्ये काय काय हे असतात आयटम्स? त्याच्यामध्ये कंबरपट्टा असतो, मुकुट असतो, आहे मी ठेवलेलं. एक दाखव आम्हाला. असे मुकुट आहे, ओके, कंबरपट्टा आहे, किंवा बिंदी आहे. अच्छा, अशी बिंदी पण असते. कंबरपट्टा पण याच्यातच मोठा साईज असतो? मोठा साईज आहे. किंवा हे तर आहेच, मग त्याच्यातच अजून एक वेगळ्या प्रकारचं असं सुद्धा मी बनवते. तो सोलावच्या कळीचा आहे, तसंच हे पण आहे. हेही आहेत. म्हणजे बरेच प्रकार अगदी. वाडीमध्ये सुद्धा 3 प्रकारचं वाडी आहे. मग त्याच्यात गजरा, वेणी, मुकुट,
बिंदी, कानातलं, अंगठी बर हे सगळं पूर्ण येतं सेट त्याच्यात. पूर्ण म्हणूया सेट आपण. पूर्ण सेट ओके. मी देते. आणि अजून त्याच्यामध्ये. कुठल्या सेलिब्रिटीजना तू दिलेले? वैभव मांगळे आहेत, त्यांना मी दिलेलं आहे, बुके दिलेला आहे. बर. त्याच्यानंतर माझं मंत्रालयामध्ये एकदा एक्झिबिशन झालं होतं, त्यांनी इको फ्रेंडली माझं असल्यामुळे त्यांनी मला तिथे बोलवलेलं होतं गणपतीच्या दिवसात स्टॉल लावायला. तर त्यावेळेला झिरवळ साहेब आहेत, त्यांना सुद्धा मी दिलेलं होतं. त्यांनी माझे सगळे प्रॉडक्ट पाहिले होते, त्यांना आवडले होते की इको फ्रेंडली आहे. आणि सध्या त्याच्यावर खूप भर आहे सगळ्यांचा की गणपती सुद्धा इको फ्रेंडली हवा आणि त्याची सजावट सुद्धा. तर त्यांना दिलेलं आहे मी. आणि कुठल्या सत्कार समारंभासाठी तू बुके दिले? बरेच गाण्यांचे कार्यक्रम असतात किंवा व्याख्यानमाला असतात, त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बुके द्यावे लागतात स्वागतासाठी, तर त्यांना मी देते. किंवा गोलवर्ग शाळांमध्ये सुद्धा लागतात. बरोबर. अभिनव शाळेमध्ये असे मी बुके त्यांना सुद्धा मी देते. हे आता तुझे रेग्युलर प्रॉडक्ट्स म्हणजे प्रत्येक सणवाराला लागणार आहेत हे झाले, पण असं फ्युचर मध्ये काही तुझं एखादं प्रॉडक्ट नवीन काढायचा प्लॅन आहे का? आहे, बरेच आहेत, पण त्यातलं हे एक मी आता नुकतंच लॉन्च करतेय की माझं फुल तयार केलंय आणि त्याच्यावर नाव किंवा फोटो आपण छापू शकतो. आता ह्याच्यात मी माझं आर्ट ऑफ ब्लूम घेतलंय आणि त्या दिवशी परशुरामांचं जयंती होती म्हणून मी परशुरामांचा फोटो आहे छापलेला. तर असं आपण नवीन प्रॉडक्ट मला डोक्यात आहे की जे लग्न कार्यामध्ये वापरतात किंवा वाढदिवस असतो मध्ये पर्सनलाइज गिफ्ट होतो की त्याचा फोटो आणि हॅपी बर्थडे किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा आपण त्याच्यावर लिहून छापून देऊ शकतो. बरोबर. की हे फुल कायमस्वरूपी त्यांच्या जवळ राहतं आणि टिकतं पण आणि ते व्यवस्थित घरी घेऊन जाऊ शकतात आणि ठेवू शकतात. तर हे एक नवीन आहे, म्हणजे फुलं तीच आहेत पण हे प्रकार नवीन त्याच्यात आहे. खूपच छान आहे. याच्यामध्ये लग्न कार्यामध्ये पण वधू-वरांचे नाव देऊ शकते तू. आणि लग्नांमध्ये मी चाफा आणि गुलाब असं मी देतेच की अत्तरकुपी म्हणून किंवा गुलाब म्हणून हल्ली जे देतात प्रत्येक स्त्रीला हळदी कुंकू लावून देतात, तसं सुद्धा त्या ऑर्डर मी घेते. अत्तरकुपी, चाफ्याची आणि गुलाबाची किंवा नुसतं गुलाब आणि चाफा सुद्धा.
शुभांगी, एवढ्या products मध्ये मला सांग की तू काही डेकोरेशनच्या वगैरे ऑर्डर्स घेते का? हो, डेकोरेशन म्हणजे मी स्वतः करत नाही, पण इव्हेंट मॅनेजमेंट जे करतात हा. त्यांना मी माझी फुलं सप्लाय करते. बर मग त्या केसमध्ये जायंट फ्लॉवर लागतात त्यांना बर मोठ्या प्रमाणात, की जे हा. मॉल असतात की हम्म. मोठी उठून दिसले पाहिजेत, तर बरोबर. त्यांच्यासाठी त्यांना मी बरेचदा देते. हा. आता औंधमध्ये एक मोठा मॉल होता, त्यावेळेला त्यांना मी सगळी फुलं सप्लाय केली होती. बर आणि अक्षरशः ट्रकनी फुलं पाठवली होती, की आमच्या ओ. सोसायटीच्या खाली ट्रक उभा होता आणि हा. माझी फुलं सगळी त्याच्यात मोठ्या मोठ्या आकाराची गेली होती. मी हा. 1 फूट, 2 फूट, 1.5 हा. फूट असे मोठे आकार पण होते. मग ते कसं पॅकिंग करून दिलंस की प्लास्टिकच्या कसं? पिशवीमध्ये असं पॅकिंग करून आम्ही त्याला दिलं होतं. बर आणि त्याच्यासाठी वेगळं मटेरियल सुद्धा मी मग काही वेळेला वापरते. हा. हे फोम शीट आहे, बर तर त्या फोम शीट मध्ये सुद्धा वापरते. हा हा हा. हे वेगळं मटेरियल आहे, हा, तर म्हणजे ते पेपर नाहीये. पेपर नाहीये, पण हा. पेपरची सुद्धा अशी वापरते. आता हे जे हा. कमळ आहे, हा, तर हा. ही सुद्धा पेपरची मोठ्या प्रमाणातली मी तयार करते. मग तेवढ्या फुटामध्ये होतात ती एवढी मोठी फुलं? होतात. बर. त्याला रोल पेपर, डुप्लेक्स पेपर हम्म. किंवा टिंटेड पेपर, हँडमेड पेपर, हे सगळे मग मला मटेरियल वापरावे सगळे लागतात. वापरावे लागतात वेगवेगळे. हा. पण मोठ्या प्रमाणातली जी आहेत इव्हेंट, काही शोरूम्स असतात, मॉल्स बरोबर. असतात, त्यांचे हा. डेकोरेशनसाठी मी त्यांना देते करून. शुभांगी, आज तू खरंच वेळात वेळ काढून माझ्या व्यासपीठला खूप छान मुलाखत दिली, म्हणून तुला माझं व्यासपीठतर्फे ही एक छोटीशी भेट. धन्यवाद, थँक्यू. प्रेक्षक हो, आज आपल्याला शुभांगीनी खरंच वेळात वेळ काढून खूप छान माहिती दिली. आणि मेन म्हणजे तिला जो प्रॉब्लेम आहे, रिसेलर हवे आहेत, तर ते रिसेलर तिला मोस्ट वेलकम आहे ती म्हणते. तर तुम्हाला कोणाला जर बिझनेस करायचा असेल तर नक्की शुभांगीला कॉन्टॅक्ट करा. तिचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि तिची जर फ्लॉवर्स बघायचे असतील, तिचे जे प्रॉडक्ट्स बघायचे असतील, तर नक्की तुम्ही तिच्या घरी व्हिजिट करा, कारण आम्ही आज तिच्या घरीच आलेलो आहोत. आणि मस्त मी बागेत बसल्यासारखी सगळ्या फ्लॉवर्समध्ये, सगळ्या फुलांमध्ये, बुक्यांमध्ये बसलेली आहे. जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ, आजची ही मुलाखत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझं व्यासपीठला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.